नमस्कार, मी आरती. आझाद मराठी चॅनलवर तुमचे स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. हैदराबाद, एक असं शहर जे रात्रीही झोपत नाही. चमचमणारे रस्ते, उंच इमारती, IT कंपन्यांची गर्दी. पण या शहरात मध्यरात्री एखादी महिला एकटी उभी राहिली तर ती खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न फक्त सामान्य लोकांनाच नाही, तर आता स्वतः एका महिला IPS अधिकाऱ्यालाही पडला होता. आणि म्हणूनच मलकाजगिरीच्या नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस आयुक्त IPS सुमती यांनी घेतला एक धक्कादायक निर्णय. एका रात्री कोणालाही न सांगता त्या स्वतः उतरल्या हैदराबादच्या रस्त्यावर एका सामान्य महिलेच्या वेशात. रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते. हैदराबाद मधील दिलसुख नगर बस स्टॉप. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. काही वाहने ये जा करत होती आणि त्या शांतपणे एकट्या उभ्या होत्या. ना पोलिसांचा गणवेश, ना कोणती सुरक्षा, फक्त साधा सलवार सूट आणि हातात एक मोबाईल फोन. पण या सामान्य दिसणाऱ्या महिलेची खरी ओळख कोणालाच माहित नव्हती. त्या होत्या मलकाजगिरीच्या नव्या पोलीस आयुक्त IPS सुमती. महिलांच्या सुरक्षेची खरी परिस्थिती काय आहे हे फक्त अहवालांमधून नाही, तर स्वतः अनुभवून पाहायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही गुप्त मोहीम आखली होती. काही मिनिटातच परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. काही पुरुष त्यांच्या जवळ येऊ लागले. काही जण विचित्र नजरेने पाहत होते, तर काही मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करत होते. रात्र जसजशी पुढे सरकत गेली तसतसे त्या ठिकाणी पुरुषांची संख्या वाढू लागली. धक्कादायक बाब म्हणजे काही तासात तब्बल 40हून अधिक पुरुषांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी मर्यादा ओलांडण्याचाही प्रयत्न केला, तर काही संशयास्पद हालचाली करत होते. पण त्यांना माहित नव्हतं की त्यांच्यावर आधीपासूनच नजर ठेवली जात आहे, कारण आसपास साध्या वेशात पोलीस कर्मचारी तैनात होते. जशी परिस्थिती गंभीर होऊ लागली तसंच गुप्त पोलीस पथकांनी तात्काळ हस्तक्षेप केला. अनेकांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कडक ताकीद देण्यात आली. ही मोहीम फक्त कारवाई नव्हती, तर समाजाला दिलेला एक मोठा संदेश होता. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नसतात, तर रस्त्यावरची मानसिकता बदलणेही तितकंच गरजेचं असतं. IPS सुमती यांनी दाखवून दिलं की पोलीस अधिकारी फक्त कार्यालयात बसून आदेश देत नाहीत, तर गरज पडल्यास ते स्वतः मैदानात उतरतात. सुमती या 2006 बॅचच्या वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. 1 मे 2026 रोजी त्यांची मलकाजगिरी पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. याआधी त्यांनी विशेष गुप्तचर विभागात काम केलं आहे आणि माओवादी कारवायांसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे आता संपूर्ण हैदराबादमध्ये या मोहिमेची चर्चा सुरू आहे. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर एका महिला IPS अधिकाऱ्यालाही मध्यरात्री अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल, तर सामान्य महिलांची अवस्था काय असेल? महिलांच्या सुरक्षेबाबत आपण खरंच किती गंभीर आहोत? ही घटना फक्त एक बातमी नाही, तर समाजाला आरसा दाखवणारी वास्तववादी एक झलक आहे. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या प्रत्येकाची आहे. कारण शहर तेव्हा सुरक्षित होतं जेव्हा प्रत्येक महिला निर्भयपणे रात्रीही रस्त्यावर चालू शकते. तुम्हाला काय वाटतं? महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काय बदल होणं गरजेचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.